केळ्याची बोणी घेतल्या, तेजी भाजी करता। ती सोलून ते फुलांक तेजे एक घट्ट कसो दाणो आसा तो काडपाक जाय आनी एक पातळ पाकळी कशी आसता ती काडपाक जाय। तर अशें सगळें ते क्लीन करून घेतले। आतां एका आयदनान उदक घेवपाक जाय आनी ते कट करपाक जाय। कातरीन हांव कट करता आनी सोमत्यो उदकान घालता, नाजाल्यार त्यो काळ्यो पडटा। आतां इल्लें तितून मीठ घालता आनी मागीर इल्लें उदक इल्लें आनीक घालता आनी मागीर रातभर तशीच निवळात दवरता ती। चिरता तेन्ना ती काळी पडटा म्हणून उदकान घालता, मागीर दुसरे दिसा ती मातशी क्लीन जाता। 2 चमचे चण्याची दाळ घेतल्या, 2-3 खेपो धुवन घेता ती। उदक घालून 2 वरां फुगात थेयता। गॅसार कायल दवरून पाव कप उदक घालता। उदकाक खतखतो येतकूच ती दाळ फुगात थेयल्ली ती उदका सकट घालपाक जाय। आतां दाळ शिजोवपाक जाय, फुगात थेयली म्हणून रोखडी शिजता ती। भाजी ती उदकान घालून निवळात दवरलेली ती आतां मुड्डून मुड्डून 4-5 खेपो धुवन घेवंक जाय। दाळ मातशी शिजली काय ना तितून आतां 1 कांदो आनी 4 मिरसांगी शिनून घालता। भाजी धुवन चाळणीन निसतात दवरलेली ती घालता ते तितून। आतां ती मातशी धवळून घेता। चवी पुरतें मीठ, पाव कप सोय घालता। सोय मातशी इल्ली चड घालपाक जाय भाजी। गोड घालता अर्दो चमचो। ही भाजी मातशी शिजोवनूय घेवंक जाय आनी उदकूय आटूंक जाय तिजें। ही भाजयेक आमी तेलूय घालिना आनी फोडणीय मारिना, पूण खूब रुचीक लागता। तुमी अशी करा। व्हिडिओ आवडलो जाल्यार लायक, शेअर आनी सबस्क्रायब करा।